आज खऱ्या अर्थाने म्हणलं तर कार्यक्रम हा आमचे बंधू विशालच्या हस्ते व्हायचा होता, पण पार्लिमेंटमधले जे गोंधळ चालू आहे त्यामध्ये हा अपक्ष नेत्याला फार दंगा करायला तिथं काँग्रेस पक्षाच्या वतीने जायला लागतंय, त्यामुळे जरासं त्याला येता आलं नाही. पण सगळ्यांचे प्रश्न मांडायचे असतील तर अपक्ष माणूस कुणाचाही प्रश्न मांडू शकतो, त्यामुळे त्याला व्हीप लागू नाही पण स्वतःचा व्हीप लागू झालाय की इतर कुणीही पक्ष मांडला नाही तरी हा ती गोष्ट मांडू शकतो, त्यामुळे त्याला येता आलं नाही आणि त्याच्या निमित्ताने मी आलो. महाराजांचे आणि आमचे फार जुने संबंध आहे आणि महाराजांनी कायम आम्हाला जो मान आहे तो कायम आम्हाला दिला. खरं म्हटलं तर महाराज खोत सर म्हणजे माझे गुरु आणि खोत सरांना आपण आमच्याकडनं पळून घेऊन गेले असं म्हणायला काय अडचण नाही. त्यामुळे आपली संस्था वाढायचं खरं कारण म्हणजे एक संस्थापक जो आहे ज्यानं अभ्यास केलाय संस्थेचा तो आपल्याबरोबर आहे. मी कायम विचार करतोय आल्यापासून की एवढ्या मोठ्या संस्था कशा काय आपल्या व्हायला लागल्या, ते आत्ता लक्षात आलं की असे आमच्यातली किंवा आपल्यातली संस्थापक जी इथं हळूहळू या लागलेत तशा आपल्या संस्था वाढत चालल्यात. पण ह्या निमित्ताने दोन गोष्टी सांगेन की आज वसंतदादांच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिक म्हणून एक ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेस जी संस्था उभ्या राहिल्या, कारखाने असतील आज बँका असतील, तर ह्याला सुरुवात करायला किंवा हा निधी उपलब्ध करून द्यायला जैन समाज आणि लिंगायत समाजाचा मोठा हात आणि ह्या संस्थेवरती विश्वास ठेवून सभासद व्हायसाठी त्या काळामध्ये सभासदांची रक्कम जमा करायला लागत होती, ती देखील सगळ्यात मोठ्या प्रमाणात सभासद जैन समाज आणि लिंगायत समाज झाले होते. म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणलं तर ह्या संस्था उभं राहायला जो पायाभरणी होती हे तुमच्या समाज जर नसता तर कदाचित हे संस्थे उभे राहिले नसते. एक संस्था उभी राहिली की 10, 12, 100 तयार होतात. पहिलीच सुरुवात तुमच्याकडनं झाल्यामुळे आज हे आशीर्वाद आम्हालाही लागले आणि दादांच्या निमित्ताने जे दादांना सांगली जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी जी करायची इच्छा होती तिथं आम्हाला तो लाभ झाला. त्याचबरोबर अल्पसंख्याकचा जो हा कायदा आहे हा आपल्याला लागू व्हावा, आपण अल्पसंख्याक म्हणून त्या ठिकाणी ओळखले जावे, यासाठीचा एक फार प्रलंबित विषय होता. आणि खऱ्या अर्थाने महाराज मी आपल्याला सांगेन की त्यावेळेस सोनिया गांधींसमोर किंवा मनमोहन सिंगांसमोर आम्ही ज्यावेळेस गेलो तर एकच मी मराठा होतो आणि कपिल सिब्बल साहेबांनी मला म्हटलं आता काय तुझ्या जैन समाजाला अल्पसंख्याक मिळालं. मला त्यांना सांगायची पाळली मी जैन नाही आहे म्हटलं, मी एकटाच यांच्यात जैन नाही आहे. राजू शेट्टी जैन आहेत म्हटलं, बाकीचे तिथं आपला हा प्रदीप जैन आमच्यावर होते, हे सगळे जैन आहेत, मी एकटाच एवढा जैन नाही म्हटले. आणि मला सोनिया गांधींनी पण हा प्रश्न विचारला होता की तू कशाला पळायला लागलायस, तर मी त्यांना म्हटलं की जैन समाजाने आज सांगलीची किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी सुरुवात झाली त्याची उभारणीमध्ये जी वसंतदादांना साथ दिली होती, तर आज आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठेतरी त्यांच्यासाठी उभा राहावं म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. आणि हा जैन म्हणून नाही पण अल्पसंख्याक आहे आणि आपण यांना अल्पसंख्याक द्यायला पाहिजे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की एक काम कर, मला जरा मनमोहन सिंगांची बोलायला लागेल. म्हटलं ठीक आहे मॅडम. आम्ही बाहेर पडलो, मनमोहन सिंग बरोबर हाऊसच्या बाहेर होते, तिथंच त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं असं असं आहे आणि हा निर्णय राहिला आहे. मला म्हटले सोनिया गांधींची बोलायला लागेल. म्हटले आत्ताच सभेतनं बाहेर आलो आहे आणि त्यांच्याशी बोललो आहे. बरं 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 म्हटले, मी बोलतो लगेच. आणि माझ्या होते दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी सिब्बल साहेबांनी बोलून ती गोष्ट आम्हाला जाहीर केली. त्यावेळेस राहुल शेट्टी साहेब आम्ही सगळे जाऊन भेटलो होतो आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा तो अल्पसंख्याकचा त्या ठिकाणी आपलं ते जाहीर झालं. पण खऱ्या अर्थाने म्हणलं तर आज आमचा मराठा समाज आमच्या मागं लागला की आपलं कधी होणार. पण हा प्रत्येकाला येणारा हा योग असतो की आपण केलेले एक म्हणतो कार्य असते, ह्याच्यातनं हा मिळालेली गोष्ट आहे. 100% गरजेची वस्तू गरजेच्या लोकांना मिळावी हे आमचा उद्दिष्ट होता. कुठेतरी आम्ही त्यात काय केलं असं मी म्हणणार नाही, पण ते घडवण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेतला. आणि घ्यायचं कारणच होतं की तुम्ही कुठंतरी आमच्या संलग्न होता, आमच्याबरोबर होता, आमच्या उभारणीवर आमच्यावर होता, म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आलो. असं काय आम्ही तुमच्यावर उपकार केले असं नाही, हे करणं गरजेचं होतं, आम्ही केलं, एवढंच मी सांगेन. व त्याचबरोबर आज खऱ्या अर्थाने जो या ठिकाणी शैक्षणिक ही उभारणी केलेली आहे, आज ह्याची महाराज अत्यंत गरज आहे. मी आपण जो हा विचार करायला लागला आहे
मला माहीत नव्हतं की IPSC ह्याचे UPSCचे एक्झाम्सचं पण आपण त्या ठिकाणी केंद्र उभा केलेलं आहे. ही सुरुवातसुद्धा दादांनी त्या ठिकाणी केली होती. वसंतदादांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे केंद्र उभा केलेले. मुंबईला दादरच्या ठिकाणी एक केंद्र आहे. थोडंसं पुढच्या काळामध्ये जे सरकार आले त्यांनी त्याला फार पोक्तता दिली नाही. मुंबईत अजूनसुद्धा केंद्र आहे, पण प्रत्येक राज्याचे ऑफिसेस ते बंद झाले. पण आता कुठंतरी आपल्या असणाऱ्या असा विचाराने हे सुरू होत आहेत, तर 100% ह्याला कुठेतरी यश मिळेल. देश चालवायचा असेल तर देशात जाणारे अधिकारी चांगले पाहिजेत, आणि ते अधिकारी आपल्या समाजातनं आपण आपल्या गावातनं उभं करून पाठवावे. प्रत्येक त्या ठिकाणी असणाऱ्या मतदारसंघातलं प्रत्येक गावातलं जर व्यक्ती तिथं पोचला तर प्रत्येकाला आपली असणारी परिस्थिती जी जाणीव होती. इथं दोघांचा GST मधल्या दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार झाला. जे आपल्याला त्याच्यावरनं कळते की आपल्यातलीच मुलं आपली जाणीव असताना जर त्या असणाऱ्या ऑफिसमध्ये त्यांचं पद धारण करत असतील तर 100% आपल्या अडचणी सुटतील. एखादी गोष्ट चुकली असेल तर सरकारापर्यंत पाठवण्यापर्यंत ही अधिकारी उपयोगाला येतील. अशा दृष्टिकोनातनं 100% ह्या आपल्या असणाऱ्या संस्थेमधून जी मुलं बाहेर पडतील याचा उपयोग आपल्याला होईल. मी आपला या ठिकाणी आपण मला बोलवलं, हा कार्यक्रम घेतला व ज्या पद्धतीने विशाल आमचं वसंतदादा कुटुंब, आज माझा चिरंजीव आता माझ्या जागेवर आलेला आहे, त्याला विचारायला याला आज मिळालं नाही, कारण की विशालच्या जागेवर लग्न वगैरे तो आता अटेंड करतो, नाहीतर त्याचीही ओळख आपली झाली असती. पण 100% तो सुद्धा आमच्यासारखाच आहे, काही बदल फारसं नाही. आणि त्याला आता आम्ही म्हणतो ना, कुटुंबात कोणीतरी थांबायचं म्हणून मी थांबलो आणि माझ्या जागेवर आता तो विशालबरोबर आलेला आहे. आणि आमच्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती जसं आपण वाहून घेतलं आहे तसं आम्ही समाजाला वाहून घेतलेलं आहे. आम्ही 100% त्या समाजात राहू. याचबरोबर आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचं नाव न घेता सगळ्यांचा आभार मानतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.